बनवणार आहोत डाळ वांग. इथे मी 4 वांगी कापून घेतले, 4 ते 5 वांगी. तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली. त्याला लागणारं साहित्य: कांदा, टोमॅटो, जिरं, मोहरी, कढीपत्ता, आलं, लसूण, हिंग, कोथिंबीर, पुदिना आणि ही घरची कांदा लसूण चटणी, हळद, मीठ. आता आपण डाळ वांग करायला घेऊ. रेसिपीला सुरू करू. मी गॅसवर कुकर ठेवलाय, त्याच्यामध्ये थोडं तेल घालतो. तेल आपलं चांगलं तापू देऊ. तेल आपलं चांगलं गरम झाले. मोहरी, जिरा, मोहरी, कढीपत्ता, हिंग, कांदा तेल टाकून कांदा 2 मिनिटं आपण परतून घेऊ. कांदा आपला परतून झालेला आहे. आपण आता आलं लसूण पेस्ट टाकू. आलं लसूण आपलं चांगलं परतून झालं. आता आपण टोमॅटो, आपला टोमॅटो आता परतून झाला. आपण हळद मिसळू. त्यासोबत कांदा लसूण चटणी पण टाकून. आपला मसाला आता परतून झाला. आपण त्यात वांगी सोडू. मसाल्यामध्ये थोडी वांगी परतून घेऊ. तुम्ही बघू शकता आता आपली वांगी चांगली परतून झालेली. मसाला आणि वांग्याला कसं तेल सुटलेलं. आता आपण तुरीची डाळ टाकू. आता आपण त्याच्यामध्ये गरम पाणी घालणार. आता आपण डाळ वांग आपल्याला शिजण्यासाठी टाकलेलं आहे. आता कुकरला 3 शिट्ट्या काढू. पहिली शिट्टी मी मोठ्या गॅसवर केली. आता बाकीच्या 2 शिट्ट्या बारीक गॅसवर करणार. तर बघू शकता तुम्ही आता आपलं डाळ वांग तयार आहे खाण्यासाठी. आता आपण वरून कोथिंबीर आणि पुदिना हे दोन्ही टाकून घेऊ. बघा किती छान झाले डाळ वांग. आपलं डाळ वांग भाकरीसोबत खायला आता तयार आहे. तुम्ही एकदा करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल.